फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. चेकमेट. खेळ संपला. दमानं घे रे, मांजर धडपडलं असेल. घरात कुठला आलाय मांजर? आपल्या घरामध्ये कोणी शिरलेलं नव्हतं, शिरलेलं आहे. हे काही एसटी स्टँड आहे का? घरात कुणी बी कधी बी शिरायला? अहो, मी बाहेर जाऊन बघतो, इथंच कुठेतरी लपलं असं. मिलिंद नको, एवढ्या रात्री बाहेर नको जाऊस. का तुम्ही पण येताय? चला मग आता दांडू का घेऊन तिकडे जाऊन शेकोटी करू हा, आणि तिकडे जाऊन त्याला शोधू. अक्कल बिक्कल हाय की नाही टाकूयात? हॅलो, कुणाचा फोन होता? आबा, कुणाचा फोन होता? तेच ते आपल्या घरातलं भांडगुळ तात्या. प्रभाकर काका? आहे पाहिलंच ना, मांजर नव्हती, बोका होता तो. ती वस्ती हटवून तिथे फॅक्टरी टाकण्याच्या डील बंद बाजूला केल्यापासून चवताळलाय तो. मला संपवण्याची शपथ घेतली आहे त्यानं. काय? त्याची शपथ पूर्ण होण्याआधी मीच त्याला संपवणार. मिलिंद, उगाच तोंडाला येईल ते बोल नकोस. आपले काका आहेत ते. काका आहे? तिथे प्रत्येकाच्या नावाने तिरडी बनवून झाली त्यांची. आबा, ऐकलं तर काय बोलते तुमची लेखी? खूप सहन केलाय, पण प्रकरण हाताच्या बाहेर गेलेलं आहे आता. आबा, तुम्हीच त्याला डोक्यावर चढवून ठेवलंय ना, गणपती सारखा. आता सोडा एकदा तर त्याला पाण्यात. शांतो, जर दमानं घे. तुझी सगळी बुद्धी फक्त लाथाबुक्क्यांमध्ये आहे. समजावूनही तो प्रभाकर बाजूला झाला नाही तर वरच्या लोकांना कॉन्टॅक्ट करून त्याला बाजूला करावं लागेल. आबा हे चुकीचं आहे. आधी तुम्ही तात्यांचा गैरवापर करून घेतलात आणि आता मात्र तुम्ही. हे आणि आता गुमान खोलीत जायचं आणि झोपायचं. आई, तू आणि तू दोघींनी आमच्या कामात नाक खुपसायचं नाही. तूही आतमध्ये जाऊन झोप. चल. प्रभाकर तात्या तू असा असशील ना असं वाटलं नव्हतं. वा वार तात्या, चांगलीच भावबंदकी दाखवलीस. आबानं तुला इतके वेळा माफ केला, पण तू साला टिचबर फॅक्टरीसाठी आम्हा समजानं मारा निघालास. कुणाच्या बी केसाला जरी धक्का लागला ना तर तात्या नरड्याचा घोट घेतल्याशिवाय म्या या गजेंद्र पाटकाचा मुलगा नाव नाही लावणार. म्या
इन्स्पेक्टर अजित काळे, मिलिंदचं कोणाशी काही वाकडं होतं किंवा कोणाशी काही वैर? नाही म्हणजे तशी काय कल्पना नाही आपल्याला. मिलिंदचा स्वभाव कसा होता? त्याचा स्वभाव त्याच्या बापासारखा. गजेंद्र पाटील तो बी एकदम भडक डोक्याचा माणूस, आणि मिलिंद बी तसाच. एकदा का भडकला ना की कुणावर बी हात उचलायचा, मग मागे पुढे पाहायचं ना तो कोण आहे. त्याच रात्री त्या अज्ञात माणसानी धमकीचा फोन केला, बरोबर? धमकीचे फोन आत्ताच आलेत की यापूर्वीही आले होते? नाही म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे गजेंद्र पाटलाला पहिल्यांदाच फोन आलेला आहे, आणि मी तसं तुम्हाला सांगितलेलं बी आहे साहेब. इन्स्पेक्टर, तुमचा कोणावर संशय आहे? प्रभाकर पाटील. मी असं काय बी म्हणलेलं नाही हा. अहो काळे, मी फक्त नाव वाचलंय, इतकं रिॲक्ट होण्याची काय गरज? नाही तसं नाही, पण तुमच्यासारख्या ऑफिसरना लगेच एकदम कुठल्या पण निष्कर्षापर्यंत पोहोचायची सवय आहे ना, म्हणून म्हटलं. गजेंद्र पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्यामध्ये भांडणं का झाली? हा, आता त्याचं असं आहे बघा. हा प्रभाकर पाटील गजेंद्र पाटलाचा धाकटा सावत्र भाऊ, तो बिन लग्नाचा, मग यांच्याच घरी राहत होता. आम्ही लिन त्याचा पोरगा, आणि सुकन्या त्याची धाकटी पोरगी. सुलोचनाबाई त्याची बायको, लई शांत बाई, कधी कोणाच्या आत येत नाही आणि मध्यात नाही. दोघा भावांचं बी लई पटायचं, म्हणजे कंचा बी सौदा असो, दोघांचं एकमत झाल्याशिवाय इकडचं पान बी तिकडे हलायचं नाही. म्हणजे तो जंगलातल्या लाकडाचा धंदा असो, जमिनीचे व्यवहार, नाही तर किती बी मोठी डील असो, तो सौदा करण्यासाठी यांच्याकडे अंडरवर्ल्ड पासून ते अगदी मंत्र्यापर्यंत कनेक्शन आहेत बरं का. आणि प्रभाकरनंच या गावातली एक वस्ती हटवून तिथे एक मोठी फॅक्टरी टाकायचं लय मोठं डील आणलं. गजेंद्र बी आधी तयार झाला, पण नंतरच त्यांच्यात काहीतरी बी नसलं. दोघात लय मोठं भांडण झालं आणि फिसकटलं सगळं, आणि प्रकरण या थराला गेलं. गावात कळलं ना तर पाटील घराण्याची बेअब्रू होईल. अरे काय म्हटलं पाटील घराण्याची चर्चा करायला? लय मोठं पाटील घराण्याचं नाव. काय चाललंय? काय चाललंय? तुम्ही मीच बोलवून घेतलं त्यांना. काय प्रभाकर राव, तुम्हाला बी शोभतंय काय या वयात मारामारी करायला? ए तात्या, आतापर्यंत तुला मान देतोय ना, पण हरभऱ्याच्या झाडावर चढू नकस. आजपासून आपण काकानं पुतण्याचं नातं इसरायचं. ए मिल्या, तुझ्या बापाला सांग सावध राहायचा आपल्यापासून. करण्याची धाव कुंपणापर्यंतच. बरोबर आहे, सरड्याची धाव कुंपणापर्यंतच असते रे मिल्या, पण त्यासाठी कुंपण असायला लागतं. आता कुंपण घालायच्या तयारीला लागा. सरडा कधी कुंपणांना आत शिरेल ना, कळायचं नाही तुला. आता तुला कैल सुडू कसा घेतात ते. नक्कीच. इन्स्पेक्टर काळेंनी तुमच्या घरी घडलेल्या सगळ्या प्रकारची माहिती आम्हाला दिली, आणि तुमच्या मते तुमच्या मुलाचा खूनी प्रभाकर असावा काय आहेच. माझ्या अख्ख्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर त्यानंच हा खून केलाय सिद्ध होत नाही. हा तुमचा संशय आहे, सिद्ध करायला आम्ही आहोत, काळजी करू नका. तुमचे आणि प्रभाकरचे संबंध फॅक्टरीच्या जमिनीवरून बिघडले, हे खरं आहे ना? हो, आणि त्यानंच माझ्या मुलाचा खून केला हेही खरं आहे. तुम्हाला काय वाटतं, मिलिंदच्या खुनामागे प्रभाकरचाच हात असावा? त्या दिवशी भांडणानंतर त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती खरी, पण मला राहून राहून वाटतंय की प्रभाकर भाऊजी खून नाही करणार. मला तर यात दुसऱ्याच कोणाचा तरी हात वाटतोय. आपल्या मिलिंदला ठार मारणारा त्या प्रभाकर शिवाय दुसरा कोण आहे? तो किती नीच वृत्तीचा आहे अख्ख्या गावाला ठाऊक आहे. जाताना तो धमकी देऊन गेला होता, विसरू नका साहेब. तो प्रभाकर मला आणि माझ्या कुटुंबाला आता जिवंत ठेवणार नाही असं तुम्हाला वाटतंय? आम्ही प्रभाकरची अजून चौकशी केलेली नाहीये. ती झाल्यानंतर आम्ही ठरवू की खुनी कोण आहे ते. एनिवे, सुकन्या, तुला मिलिंदच्या खासगी आयुष्याबद्दल काही कल्पना आहे? त्याची कोणाशी दुश्मनी किंवा किंवा भांडण? नाही, मला काहीच अंदाज नाही. पाटील साहेब, पाटील साहेब, आपली जंगलातली लाकडं मुंबईकडे ट्रकमध्ये भरून रवाना केलेली आहे, आणि
जमिनीवर फेर बी मारून आलो म्या. बरं येऊ म्या. पाटील हा कोण? हा सत्य आहे, मजूर आहे माझ्याकडे. जंगलात लाकडं तोडतो, फॅक्टरीवरही काम करतो. वय म्हणजे लय वर्षापासून करायलो. माझे आई वडील बी काम करत होते ना यांच्याकडे. तुझे आई वडील कुठे असतात? ते दुसरीकडे राहिले. म्हणजे जेव्हापासून जमिनीवर फॅक्टरी बनायचं ठरलं की नाही तेव्हा आमची घर तोडून टाकली. मग पाटील साहेब म्हणले होते की आईसाहेब बी म्हणले होते की बंगल्यामध्ये येऊन राहा, एक जागा करून देतोय, खोली करून देतोय म्हणून. पण ते ऐका हो, ते निघून गेलं. तू त्यांना शोधण्याचा कधीच प्रयत्न नाही केलास? अख्खं गाव हुडकलं, जंगल बी हुडकलं म्या, कुठं बी गाव ना हो. म्या काय म्हणतो पाटील साहेब, म्या जाऊ. हो हो निघ. येतो ये. राम राम साहेब. प्रभाकर पाटील म्हणतात मला. गजेंद्र पाटलाचा बारका भाऊ. सावत्र धक्का नाही. या समध्या लोकांना विचारून काय होणार नाही. एक शब्द बी बोलणार नाही. अहो हे बोलायचं सोडा. हे गजेंद्र पाटलाला घाबरतात, धाकत आहेत त्याच्या. साहेब आपण जे सांगतो ना ते ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. अंगावर काटा उभं राहील तुमच्या. हे मिलिंद पाटलाचा खून झालाय ना, तो त्याच्या स्वतःच्या बापानं म्हणजे गजेंद्र पाटलानं केलाय. हा धक्का बसला ना. पण ही गोष्ट खरी आहे साहेब. आणि काय गावात कंडे पिटवलेत की प्रभाकर पाटलानं माझ्या पोराला मारलाय. पण काय जर मी खून केला असेल साहेब तर एवढा तरी पुरावा सापडलाच का नाही? पण नाही ना, पुरावा नाहीये म्हणजे मी निर्दोष आहे. पण आम्ही तुझ्यावर विश्वास का ठेवा? घर सोडताना तू जीव मारण्याची धमकी देऊन गेला होतास ना? हा दिलते साहेब, पण खून आपण केलेला नाही. अरे ह्यो प्रभाकर पाटील तयार आहे बेड्या घालून जेलमध्ये जायला. आपण नाही घाबरत. पण साहेब एक सांगून ठेवतोय, अख्खा अंडरवर्ल्ड मंत्र खिशात घालून फिरणारा या गावकऱ्यांची तोंड नाही बंद करू शकणार होय. पण आपल्या बाबतीतले गद्दारी केली आहे त्यानं. त्या गजेंद्र पाटलाकडनं फॅक्टरी आपल्या नावावर करून घेतो का नाही बघा. जे काय असेल, पण असं कुठलंही पाऊल उचलू नका जे तुम्हाला थेट तुरुंगात घेऊन जाईल. साहेब अटक करायला पुरावे लागतात का नाही? जा, इथं वेळ घालू नका. इथं चला, माझ्या विरुद्ध पुरावे गोळा करा. जा, इथं थांबून काय नाही, वेळ वाया जाईल. आला येतो साहेब. राम राम. टीम का लावून बरं आता फार उभी राहून चला. कोणी पाहिलं ना तर वांदे होतील इकडं. तू जमेल तेवढं माझ्यापासून लांब जायचा प्रयत्न कर. काय बडबडतोस, कळतंय का तुला? तुला सोडून जाण्यापेक्षा एक वेळ मी जीव देईन. काय बोलायली तू? खरंच रे, हा सगळा प्रकार आता खूप असह्य होतोय मला. अरे जरा धीर धर, काहीतरी मार्ग निघाली आता. हे बघ आली किती. यू नो व्हॉट गाईज, मी एक मस्त लव्ह स्टोरी बघून आले. लव्ह स्टोरी म्हणजे व्हॉट डू मीन? सत्य आणि सुकन्या एकमेकांना लपून छपून एका गुहेसमोर भेटतात. जेव्हा मी तिकडे पोहोचले त्यांचा रोमॅन्स चालू होता. पुढे पुढे
पुढे काय नाही, मी आले निघून. पण येता येता मी त्या जागेवर गेले होते. गजेंद्र पाटील तिथली वस्ती रिकामी करून एक मोठी फॅक्टरी उभी करतोय. ती जागा तर रिकामी केलीच आहे त्यांनी. आता तिकडे राहिलं तर फक्त एक सपाट मैदान. तिकडची माणसं खूप वैतागली होती, खूप चिडली होती. काही माणसं तर गजेंद्र पाटलाच्या नावाने एवढी घाबरली आहेत की ती चक्क गाव सोडून पळून गेली आहेत. आबा बोल. आबा मला वाटतं की आपण मिलिंदच्या लग्नाला नकार दिला म्हणून तुमच्या त्या अंडरवर्ल्डच्या मित्राने सूड उगवला नसेल ना. म्हणजे आपल्या नकारानंतर नफीसाचं जे काही झालं त्यानंतर तो खूप चिडला होता आणि त्याने ठार मारायची धमकीही दिली होती. तू म्हणतेस तसं असेलही कदाचित, पण तरी अजून मला खात्रीपूर्वक असं का वाटतंय की ह्यामागे प्रभाकरचाच हात आहे. त्यानंच त्या बाईला माझ्या विरोधामध्ये भडकावलं नसेल कशावरून. पक्का आतल्या गाठीचा माणूस आहे का तो. अशा माणसाचा आशीर्वाद सुद्धा शापच असतो. सरड्यालाही लाज वाटावी असं रंग बदलणारा माणूस आहे हा. न सोडवतो मी त्याची. हा खून जर भाईनं केला असेल तर मी दोघांनाही संपवणार पाहतो. तुम्ही जरा शांत व्हा पाहू. पोलीस आणि इतर लोक तपास करतायत ना. तो खुनी सापडला की बघू. हॅलो आदित्य, हा कॉल माझा आहे, कोणाला कळू देऊ नको. तू दिलेली सगळी माहिती अगदी बरोबर आहे. या दोन्ही पाटलांचे संबंध अंडरवर्ल्डच्या मुसाबाईशी आहे. थँक्यू. नाही म्हटलं, आमच्याही डिपार्टमेंटचं काही खबरी असतात. तुम्ही दिलेली माहिती 100% खरी होती काय. थँक्यू सर. ते जे 2 पाटील आहेत त्यांचे त्या अंडरवर्ल्डची म्हणजे मुसाबाईशी संबंध आहे. मुसाबाईच्या मुलीची म्हणजे नफिसाचं लग्न या लोकांनी नाकारलं आणि त्याच धक्क्याने नफिसाने आत्महत्या केली. प्रभाकर तू? हो मीच. अच्छा, म्हणजे मुसाबाईच्या नावाने खोटं पण तुम्हाला इथे बोलवलंस काय. आणि मिलिंदच्या मारेकऱ्याचं नाव तुम्हाला सांगतो असं कट रचून तू मला इथे बोलवलंस काय. लक्षात ठेव, या रिव्हॉल्वर मधल्या सगळ्या गोळ्या तुझ्या शरीरात उतरवल्या नाहीत तर गजेंद्र पाटील नाव लावणार नाही. अरे जा रे, नाव लावायचं का नाही ते तुझं तू ठरव, मला काय फरक पडत नाही. पण तू जो माझा अपमान केलायस ना त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही मी गजेंद्र. आदित्य, ही तीच जागा जिकडे सुकन्या आणि सत्य एकमेकांना भेटायचे. आपल्याला उशीर झाला विशाखा. आय थिंक या दोघांनी एक दुसऱ्याला ठार मारलंय. गेल्या काही दिवसात तुमच्या घरात जे काही झालंय त्याबद्दल आम्हालाही वाईट वाटतं. गजेंद्र पाटलांचा ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी ते काही बोलले होते? त्यांनी काही सांगितलं तुम्हाला? नाही, विशेष काही नाही. फक्त म्हणाले होते की बाहेर जाऊन येतो, आईची काळजी घे, बस इतकंच. आणि तू कुठे होतास? ते मी जंगलातली लाकडं ट्रकमध्ये भरून यायलो इकडं. तर वाटेत येताना मला गोव्यातनं भांडणाचा आवाज यायला. म्हणलं जाऊन बघूया आतमध्ये काय चाललंय. तर पाहतो तर काय, गजेंद्र पाटील साहेब आणि तात्यासाहेब एकमेकांवर बंदुका रोखलेल्या. साहेब मी हे पाहिलं आणि आलो की तुमच्याकडं. तुम्ही मुसाबाईला ओळखता का? हो,
त्याच्याच मुलीशी आमच्या मिलींचं लग्न होणार होतं. हिच्या आबांच्या धंद्यात मदत करणारा गुंड होता तो. कुणी कोणतरी दुसराच आहे. पण अख्ख्या गावाला तर असंच वाटतं की दोन्ही भावांमध्ये वैर होतं आणि आपापसात भांडून त्यांनी एकमेकांचा जीव घेतलाय. विशाखा, जरी दोघांच्या आता बंदुका सापडल्या असतील तरी त्यांचा खून गोळ्या झोडून नाही, पण गळ्याला फास लावून झाला. पूर्वीसारखंच मारलंय. मला सांग, दोन व्यक्ती एकाच वेळेला एकमेकांचा गळा कसा आवळू शकतील? नाही, इट्स इम्पॉसिबल. म्हणजे त्या दोघांनी एक दुसऱ्याला मारलेलं नाहीये, नाहीतर त्यांच्या शरीरावर गोळ्या झाडल्या गेल्या. तुमचं म्हणणं पटायलंय मला साहेब. हे समजे खून की नाही ते मुसाभाईनेच केलेलं असणार बा. आता हे अंडरवर्ल्डचं प्रकरण या लहान गावात राहून कसं काय सांभाळायचं? अये तुम्ही हे काय घातलंय? का चांगली दिसत नाहीये मी? नाही हो, छान दिसताय, खूप गोड दिसताय. पण काय आल्यापासून तुम्हाला शहरी कपड्यात बघितलंय ना, म्हणून माझ्या डोळ्यांवर विश्वासच नाही बसला. सुकन्या, काय आहे ना, माझ्या मनात आलं ना तर मी कायमची गावातच राहीन. आबांनी तुझ्यासाठी मुलगा बघितलाय की नाही? छे हो, मला इतक्यात लग्न वगैरे काही करायचं नाहीये. ओ, समजलं. म्हणजे तू लव्ह मॅरेज करणार आहेस? हो. नाही 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 म्हणजे हो. काय सांग ना, कोण आहे तो? म्हणजे गावातलाच आहे की तालुक्यातल्या? गावातलाच आहे. सत्या. सत्या. सत्या सत्या तुझ्या घरात काम करतो तोच ना? हो, तोच. लहानपणापासूनच आमचं एकमेकांवर खूप प्रेम. अच्छा, मग लग्न कधी करणार आहे तुम्ही? म्हणून तर देवीचं व्रत करते ना, की आमचं सगळं नीट सुरळीत पार पडू दे म्हणून. मी पण देवीची भक्त आहे. हे बघ ना, देवीचं ताईत. हे ताईत तुमच्याकडे कसं आलं? हे तर सत्याचं ताईत आहे. हे मला रस्त्यावर सापडलं, पण तुला कसं माहित की हे सत्याचं ताईत आहे? हे ताईत उघडून बघा, यात एक फोटो आहे. हा फोटो कोणाचा आहे? हिचं नाव नीलू. ही सत्याची बहीण आहे. हे ताईत सत्याने तिला भेट म्हणून दिलं होतं, पण आता ती या जगात नाहीये. जगात नाहीये म्हणजे? अरे, आरतीची वेळ झाली. मी ना आरती आटपून येते. सत्याचा ताईत नंतर कधीतरी घेऊ. येते मी. अच्छा. नीलू जगात नाहीये. सत्याच्या चौकशीत त्यांनी त्याच्या आई वडिलांचं गाव सोडून गेल्याबद्दल सांगितलं. बहिणीच्या मृत्यूचा उल्लेख देखील केला नाही. स्ट्रेंज. आणि तुम्हाला एवढं सगळं माहित असून पण तुम्ही आम्हाला काहीच नाही सांगितलं. की मी तुम्हाला काय बोललो नाही म्हणजे केस बद्दलची संपूर्ण माहिती देणं तुमचं कर्तव्य आहे. ते सत्याचे आई वडील आहेत ना, ते त्याच वस्तीमध्ये राहायचे जी प्रभाकर आणि गजेंद्रनी फॅक्टरीसाठी खाली केली. त्या दिवशी घरनं त्यांना कोणी बी बघितलं नाही ना, म्हणजे मी पण नाही पाहिलं. देवास ठाऊक ते कुणीकडे गेले. हा, पर त्या नीलूचं प्रेत मात्र मी बघितलंय.
चला रे बाजूला वा, कोणी गर्दी नका करू. असं तर नाही ना की नीलूच्या वेडेपणाचा गैरफायदा घेऊन कोणीतरी तिला सुद्धा. नाही नाही च्या अहो ती वेडी पोर, तिचं कोणाशी काय ते वाकडं. हा नाही, मला नाही वाटत तिचं कोणी काय बरं वाईट केलं असेल. ठीक आहे. सुकन्या, तू सत्याला केव्हापासून ओळखतेस? लहानपणापासूनच. लहानपणापासून म्हणजे? त्याचे आई वडील आमच्या जंगलात लाकडाच्या वखारीत कामाला यायचे. तेव्हापासूनच तो त्यांच्याबरोबर कामाला यायचा. नीलू पण यायची तिकडे? हां, कधी कधी यायची. मला एक सांग, नीलू जन्मापासूनच वेडी होती? काय? मी विचारतोय की नीलू जन्मापासूनच वेडी होती का? नाही, मला माहिती नाही. जर तू सत्याच्या कुटुंबाला लहानपणीपासून ओळखतेस तर तुला नीलूबद्दल नक्कीच माहिती असलं पाहिजे. नाही, मला नीलूबद्दल इतकंच ठाऊक आहे. नीलूचा मृत्यू झालाय ह्याची कल्पना तरी आहे ना तुला? हो, कधी झाला? फॅक्टरीच्या डील नंतर. फॅक्टरीच्या डील नंतर काय? नाही, कुठे काय, काही नाही. हे बघ सुकन्या, स्पष्टपणे काय ते सांग. तू आणि तुझी आई या प्रकरणात फसू शकतात याची कल्पना आहे ना तुला? हे बघ, ऑलरेडी या केसमध्ये भरपूर प्रॉब्लेम झाले. हे बघ, घाबरू नकोस, नीट काय ते सांग. आई वडिलांच्या मृत्यूचा नीलूला खूप मोठा मानसिक धक्का बसला होता आणि तेव्हापासूनच ती अशी जरा वेड्यासारखं वागायला लागली होती. पण एका रात्री मी सत्याला भेटायला गुहेजवळ गेलेले असताना मी बघितलं की तुम्ही मला इकडे आणलं आणि माझ्यावर बलात्कार केला. अगं सोन्याची माळ घाली नाही. आणि हे सगळं तू सत्याला पण सांगितलं नाहीस, राईट? हो, सुरुवातीला नव्हतं सांगितलं. ही गोष्ट मी फक्त आईला सांगितली होती. हो, सुकन्याकडून नीलूबाबत घडलेल्या प्रकाराबद्दल मला त्या रात्रीच कळलं होतं. पण या प्रकाराची चर्चा कुठेही करू नकोस असं मीच तिला बजावलं होतं. कारण प्रभाकर भाऊंची मला फार भीती वाटायची. तसंही घरात आधीपासूनच तणावाचं वातावरण होतंच. दोघे भाऊ वेगळे झालेले आणि एकमेकांच्या जीवावर उठलेले. अशा परिस्थितीत सुकन्याने जर नीलूचा विषय काढला असता तर प्रभाकर भाऊंनी नक्कीच तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट केलं असतं. आणि सुकन्याचं काही झालं असतं ना तर देव जाणे तिच्या वडिलांनी काय केलं असतं. या सगळ्याचा विचार करून मी तिला गप्प राहायचा सल्ला दिला. हे सगळं सत्याला ठाऊक होतं? हो, मी सांगितलं होतं सत्याला. हे ऐकल्यावर तर खूप चिडला. पण काय करणार, शेवटी होता एक साधा नोकरच ना. आणि हे सगळं त्यांनी केलं नाही कशाबरोबर? पण सत्य असं करणार नाही. पुढचा पोरगा गेल्यावर जर तुझे वडील प्रभाकरला मारून टाकण्याचा विचार करू शकतात, सत्याचे तर आई वडील गेलेत, बहीण बळी पडली आहे. कुठल्याही सामान्य माणसाच्या मनात विचार येऊ शकतो. पण तुमच्याकडे काय पुरावा आहे? आमच्याकडे जरी काही पुरावा नसला तरी सगळ्या गोष्टी सत्याकडेच इशारा करतात. आणि आता मला पण असं वाटू लागलंय की तू जे काय आम्हाला सांगितलंयस ते सगळं खोटं आहे. तुम्ही दोघी आमच्यापासून काहीतरी लपवताय. आम्ही काही लपवत नाही होत. सत्यावर खूप अन्याय झालाय.
सत्याच्या आई वडिलांचा सुद्धा खून झालाय. आई, ज्या दिवशी गावातली घरं तोडली त्या दिवशी सगळे गावकरी बेघर झाले. त्या दिवशी सत्याचे आई वडील इकडे हक्क मागायला आले होते. हे बघा, तुम्ही आमच्या घरचे जुने आणि इमानदार नोकर आहात. त्यामुळे तुमच्या राहण्याची सोय इथल्याच आवारात कुठल्या झोपड्यात करून देतो. काय म्हणजे सगळ्या गावाची बेमानी करायची नाही. घरं मिळतं तर सगळ्यांना, नाहीतर नाही तर काय बोल ना, नाही तर काय. पाटील साहेब, आजपर्यंत मी तुमच्या साऱ्या काळ्या कारभारात सोबत होतो आणि हे माझी एक गोष्ट तुम्ही ऐकणार नाही. उगाच इतरांची वकिली करू नको. तुझं स्वतःच काय ते बघ. मिलिंद म्हणतोय त्याप्रमाणे येऊन राहा, नाही तर ते घरही तुला राहायला मिळणार नाही. मिळणार नाही म्हणजे काय? पाडलेली घरं आमची आहेत, समजलं? बाबू मी बोलतो. ताबडतोब घरी आहे. इथं 2 मुर्दे पडलेले आहेत, ताबडतोब घरी आहे. दोन्ही मुर्दे उचल, रानात लांब कुठेतरी नेऊन गाडून टाक. कोणी विचारलं तर सांग गाव सोडून कायमचे निघून गेले म्हणून. सुकन्याच्या म्हणण्याप्रमाणे नीलूचं आणि त्याच्या आई वडिलांच्या खुनाबद्दल सत्याला आधीच माहिती होती. स्वतः सुकन्याने प्रेमाच्या मोहात भावूकून त्याला सगळं सांगितलं. केस क्लिअर. सत्या स्वतःच्या कुटुंबाच्या खुनाचा सूड होतो अंडरवर्ल्डच्या नावाखाली. कोण तो? मुसाभाई. मुसाबाईच्या नावाखाली अख्ख्या जगाला गंडवलं आणि त्यात आपण पण गंडलो. आय कम्प्लिटली अग्री विथ आदित्य. एनिवे, लेट्स गो. चला आपण निघूया. काय म्हणतोय, तुम्हाला कळलं का पाटलां? अरे पाटील जाऊन थोडंच दिवस झालं तर आणखी पाटली बाईंना त्या सुकन्याचं लग्न करायचं ठरवलं या. काय म्हणतोय काय नाही का तू? अरे पाटील आहेत ते, काय बी करू शकतात. सत्या, तू तू इकडे कसा? का तुला काय वाटलं? गाव सोडून पळून गेलो म्या. मी इतरांसारखा नाही पळून जायला. जो बी काय गायब झालतो ना, तो बी तुझ्या मूर्खपणामुळं. म्हणून पोलीस लागलेत माझ्या माग. पोलीस तुझ्या मागे का लागलेत? आणि तू का पळतोस? मला नेमकं कळत नाहीये.
पोलीस तुझा पाठलाग का करतायत सत्या? हे बघ, मला खरं सांग, तू नक्की काही गुन्हा केला नाहीयेस ना? देवीची शपथ घेऊन सांग. ठीक आहे. आता मला खरं काय ते सांगावंच लागेल. तुझ्या बाबांना आणि तुझ्या भावाला आणि त्या प्रभाकरला याच ठार मारला. नाही सत्या, हे खोटं आहे. माझा नाही विश्वास बसत आहे. तुझ्या भावाला तर झटक्यात संपवलं मी, पण तुझ्या बाबांना आणि त्या प्रभाकरला, त्या दोघांना मारताना लई विचार करावा लागला. लई विचार केला मी. लई विचार करून झाल्यानंतर गुहेजवळ बोलावलं त्यास. शाबास सत्या, शाबास. योग्य वेळी आलास आणि खाल्ल्या मिठाला जागलास. आला नसतास एवानं माझा मुर्दा पडला असता. तुमचा जीव म्या नाही वाचवणार तर कोण वाचवणार? तुमच्यावर हल्ला झालेला मला अजिबात सहन होणार नाही. तुम्हाला जिवंत राहावंच लागणार हो. कारण काय आहे, ज्याने माझ्या आई वडिलांचा जीव घेतला, गावकऱ्यांना बेघर केलं, त्याला मी आता दुसऱ्यांच्या हातून मारायला देऊ होय? काय म्हणतोस कळलं नाही मला. काय ना पाटील साहेब, प्रत्येक गोष्ट समजवत बसायला माझ्याकडे टेम नाही हो. जमल्यास मला माफी कर. माझ्या घरच्यांच्या खुनामुळे येडापिसा झालतो मी. ताण बी नाही लागायची आणि भूक बी नाही लागायची. कधी एकदा या तिघांना संपवतो असं झालतं, आणि झालं. संपवलं त्यास. आणि आता तू स्वतःचा गुन्हा कबूल करून गसाड जायला मोकळा आहेस. तू माझ्यासाठी सापडतच होय? नाही सत्या, यात माझा काही दोष नाहीये. हे सगळं मी नव्हतं ठरवलं. नाहीच. बदला घेतीस होय सावताच्या भावाचा आणि बापाचा? हा सापळा तिने नाही, आम्ही रचलाय. काय समजत होतो मी तुला, आणि काय निघालीस तू? हा नाही नाही सत्या, यात माझा दोष नाहीये. तू गैरसमज करून घेऊ नकोस. मी आई शपथ, देवी शपथ, तुला नाही फसवलंय रे. मी शपथ घेऊन सांगते, मी तुझी सत्या, मी तुला नाही फसवले. तू तुझा गुन्हा कबूल केलास ना, तर तुझी शिक्षा कमी होईल सत्या. सत्या गुन्हा कबूल कर सत्या. मी तुझेच आहे, विश्वास ठेव. देवी शपथ. मला माफी करा ना साहेब. मला माझा गुन्हा कबूल आहे. चुकलं माझं. मी असं नाही करायला पाहिजे होतं मी ना. मला माफ कर. मारून टाकेल सावताला.
कुठे सध्या सध्या सर केस सॉल्व झाली आणि संपली सुद्धा.